महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। केशो पंचनमो यारो सौवपावनासनो मंगलाणं च सर्वेषां परमं हरिमंगलम्। पंच परमेश्वर भगवान की जय। जो प्रभा सरपंच महाराज की जय। सर्व पत्रकार मंडळींना अगदी मनपूर्वक धन्यवाद। कोणत्याही सद्वृत्तीचं आणि सदाचरणाचं ज्या गोष्टी समाजाच्या उत्तम समाज जीवनाला पोषक आहेत, या सगळ्यांच्या अगदी शेवटच्या मनुष्यापर्यंत ते कार्य घेऊन पोहोचण्याचं कार्य पत्रकार मंडळी करतात। समाजाला निरोगी ठेवण्यासाठी पत्रकार मंडळींचा अतिशय सिंहाचा वाटा असतो। जेव्हा जेव्हा पण समाज, देश, मनुष्य एखाद्या संकटाला सामोरं जातो, तर त्या संकटातून दूर काढण्यासाठी सगळ्यात अगोदर पत्रकार मंडळीच धावून येत असतात। हे पत्रकार मंडळींचं खूप मोठे योगदान आहे। त्याबद्दल सर्व पत्रकार मंडळी अतिशय कौतुकास आणि धन्यवादास पात्र आहेत। इथं आल्याबद्दल सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद। आचार्य शांतीसागर महाराज यांचं नाव अगदी 100 वर्षापासून प्रत्येक लोकांच्या हृदयामध्ये कोरलेलं आहे। शांतीसागर महाराजांनी अहिंसा आणि त्या अहिंसेला सांभाळण्यासाठीच जीवरक्षा आणि जीवरक्षेमध्ये सुद्धा विशेष करून मूक जीवांची रक्षा यासाठी अतिशय भरपूर प्रयत्न केलेले आहेत। त्यासाठी त्यांनी आपलं जीवन अतिशय सूक्ष्म अहिंसामय असं आचरण त्यांनी स्वतःच ठेवून जनसामान्यासाठी सुद्धा अहिंसा किती महत्वाची असते यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले। 20व्या शतकातले ते प्रथमाचार्य होते। 20व्या शतकाच्या अगोदर जवळजवळ 600 वर्षापासून मुनी धर्म खंडित झालेला होता। तो मुनी धर्म पूर्ववत सुरू करण्याचं श्रेय आचार्य शांतीसागर महाराजांना आहे। म्हणून आचार्य शांतीसागर महाराज 20व्या शतकातले प्रथमाचार्य म्हणून प्रसिद्ध पावले। शांतीसागर महाराजांनी पूर्णपणे आपलं आयुष्य लोकांच्या हृदयावर अहिंसा तत्व बिंबवण्यासाठी लावलेलं आहे। भारत देश प्राचीन काळापासून अहिंसेचा पुरस्कर्ता राहिलेला आहे। सगळ्या जगामध्ये अहिंसेचा आदर्श म्हणून भारत देश समजला जातो। त्या भारत देशाला अहिंसामय करण्यासाठी आणि पूर्ण जगावर अहिंसेचे संस्कार करण्यासाठी
भारतात जन्मलेल्या अनेक महापुरुषांनी अतिशय महान कार्य आपल्या कार्यकाळात केलेले आहे. त्यामध्ये विशेष रूपानं भगवान राम, भगवान श्रीकृष्ण, भगवान महावीर यांनी विशेष रूपाने प्रयत्न केलेले आहेत. तसं तर भारताचे पहिले प्रजापती भगवान ऋषभदेव यांनीच हा पाया यामध्ये रचलेला आहे आणि त्यावर नंतर ते सगळे महापुरुषांनी कार्य केलेलं आहे. हा भारत नेहमी अहिंसेसाठी अग्रेसर राहिलेला आहे. अहिंसा हा भारताचा प्राण आहे. जोपर्यंत अहिंसेचं अस्तित्व आहे तोपर्यंत भारताचं अस्तित्व आहे. म्हणून आपण अहिंसेला अतिशय चांगल्या रीतीने सांभाळायला पाहिजे आणि हा संदेश आचार्य शांतीसागर महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये आपण अहिंसेला थोडं विसरत चाललेलो आहे आणि हिंसेला प्रतिष्ठा मिळत चाललेली आहे. ती हिंसेला मिळणारी प्रतिष्ठा आपण आपल्या कर्तृत्वानं, कार्यानं आणि प्रयत्नपूर्वक आपण ती हाणून पाडली पाहिजे. अहिंसेला मिळणारी प्रतिष्ठा जर आपण दूर केली तर आपोआपच अहिंसेची प्रतिष्ठा, हिंसेला मिळणारी प्रतिष्ठा जर आपण दूर केली तर अहिंसेला मिळणारी प्रतिष्ठा आपोआप वाढेल आणि ते कार्य आपण सर्वांनी करायला पाहिजे. आणि त्यासाठीच आचार्य शांतीसागर महाराजांच्या 70व्या समाधी दिवसाचं निमित्त पुढे घेऊन आपण हे कार्य करीत आहोत की जनसामान्यामध्ये आपल्याला अहिंसेची प्रतिष्ठा वाढवायची आहे. अहिंसा विशेषतः मूक जीवांवर दया करणे, त्यांचं संरक्षण करणे, त्यांना सांभाळणे, कायदेशीररित्या तर मनुष्याला खूप उत्कृष्ट प्रकारे संरक्षण आहे. मनुष्य ही जीव आहे आणि इतर सगळे प्राणी सुद्धा जीवच आहे. जीवामध्ये कोणत्याही प्रकारचा मनुष्यात आणि इतर प्राण्यामध्ये काही फरक नाहीये. जी बुद्धिमत्ता मनुष्यामध्ये आहे तेवढीच बुद्धिमत्ता त्या प्राण्यांमध्ये पण आहे. फक्त त्या प्राण्यांना बोलता येत नाही आणि आपल्या व्यथा व्यक्त करता येत नाही. म्हणून त्या प्राण्यांना सांभाळणं खूप आवश्यक आहे. तीच महत्वाची अहिंसा आहे. तेच आपल्याला करायचं आहे. आचार्य शांतीसागर महाराजांनी सुद्धा हाच उपदेश आपल्याला केलेला आहे की सगळ्या मूक जीवांना सांभाळा. मूक जीवांसोबत आपोआपच सगळे मनुष्य सुद्धा सांभाळले जातील. कारण जे निसर्गामध्ये पर्यावरणाला सांभाळण्याचं कार्य मनुष्य जेवढं करतो त्याच्या हजारो पटीनं मूकजीव करीत असतात. मूकजीव कधीही पर्यावरणाला धक्का लावित नाहीत आणि पर्यावरण जर सुरक्षित राहिलं तर मनुष्य सुरक्षित राहील. म्हणून मनुष्याला सुरक्षित ठेवण्यासाठी मूक प्राण्यांना सुरक्षित ठेवायला पाहिजे. हा संदेश आचार्य शांतीसागर महाराजांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे आणि तो संदेश पूर्ण लोकांपर्यंत, संपूर्ण तळागाळाच्या शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचावा या उद्देशानं आपण हा कार्यक्रम 24 तारखेला आचार्य शांतीसागर महाराजांच्या समाधी दिवसाच्या निमित्तानं आपण करीत आहोत. आपणा सर्वांना विनंतीपूर्वक असा एक संदेश आहे की आपण सर्वांनी आपल्या या माध्यमाद्वारे, कारण सध्याच्या काळामध्ये लोकांपर्यंत पोहोचणार आणि सगळ्यात प्रभावी माध्यम जर कोणतं असेल तर मीडिया आहे, पत्रकारिता आहे. तर सर्वांनी आपल्या माध्यमातून अहिंसेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा. कारण अहिंसा जर हृदयामध्ये असेल तर सगळे सुरक्षित राहतील. अहिंसा नसेल तर आपोआप असुरक्षितता वाढेल आणि ती सुरक्षितता जी आहे
ती आपल्याला सर्वजणांना देण्यासाठी आपण अहिंसेचा हिरिरीनं प्रचार प्रसार करायला पाहिजे आणि हाच उद्देश ठेवून आपण हा कार्यक्रम करीत आहोत। या कार्यक्रमामध्ये विशेष रूपाने शांतीसागर महाराजांनी आपल्या जीवनात केलेल्या विशेष कार्यांचा ठराविक वेळेस उल्लेख होईल आणि प्रत्येकांना या कार्यक्रमाद्वारे सगळ्यांना सांगितलं जाईल की आचार्य शांतीसागर महाराजांनी अहिंसा कशा प्रकारे आपल्या जीवनात पण आचरण केली आणि इतर लोकांना सुद्धा त्याचा उद्देश कशा प्रकारे केलेला आहे। कोणत्या कोणत्या गोष्टी अहिंसा संरक्षणासाठी करावं लागतील। अहिंसा संरक्षण म्हणजे आपल्या स्वतःचं संरक्षण, अहिंसा संरक्षण म्हणजेच आपल्या परिसराचं संरक्षण, अहिंसेचं संरक्षण म्हणजे सगळ्या देशाचं संरक्षण आणि विश्वाचं संरक्षण असे समीकरण आहे। या समीकरणाला सोबत घेऊन आपण अहिंसाविषयी विशेष रूपानं या 24 तारखेपासून 24 तारीख ही जी आहे 24 तारखेला आपण शांतीसागर महाराजांच्या समाधी दिवसाचं निमित्त घेऊन या कार्यक्रमाचा प्रारंभ करणार आहोत आणि यानंतर आपण विशेष रूपानं वेळोवेळी अहिंसा आणि जीवरक्षा, कारण अहिंसा म्हणजे जीवरक्षा आहे आणि जीवरक्षा म्हणजेच मूक जीवांची रक्षा आहे। कारण जे मनुष्य आहेत, मनुष्याला बोलता येतं, मनुष्य आपला व्यथा व्यक्त करतो, त्यावर थोडं जरी संकट आलं किंवा थोडाही जरी अन्याय झाला तर लगेच मनुष्य आवाज उठवतो आणि त्याच्यावरचा अन्याय दूर होतो। परंतु जे मूक प्राणी असतात ते बिचारे दुर्बळ असतात, त्यांना कोणत्याही प्रकारची व्यथा सांगता येत नाही आणि त्या व्यथेला दूर करण्यासाठी आपण मनुष्यानं प्रयत्न करायला पाहिजे। कारण आजकाल हिंसा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे। विशेष रूपानं खानपानामध्ये जीवांना खूप मोठ्या प्रमाणावर मारल्या चाललं। जर समजा आपण स्वातंत्र्यापूर्वीचा जर विचार केला तर स्वातंत्र्यापूर्वी खूप मूक प्राण्यांना संरक्षण होतं आणि त्यांना एवढं संरक्षण असल्यामुळे आणि लोकांमध्ये दयाभाव होता, खानपानामध्ये शाकाहाराचा प्रसार प्रचार होता, सगळे जास्तीत जास्त लोक शाकाहार करायचे, त्यामुळे कोणत्याही प्राण्याला मरणाच्या दारी जावं लागत नव्हतं। परंतु आज प्रत्येक प्राण्याच्या गळ्यावर सुरी अगदी सकाळपासून दिवसभर पर्यंत ठेवलेली असते आणि या केवळ मनुष्याच्या खाण्यासाठी किती प्राणी मारले जातात याबद्दल आपण सर्वजण ज्ञात आहात, सर्वांना माहित आहे की दररोज कत्तलखान्यामध्ये किती प्राणी मारले जातात। दररोज लोकांच्या मांस पुरवण्यासाठी सुद्धा किती प्राण्याला मारलं जातं आणि साधी गोष्ट आहे की मारणं ही गोष्ट ही कोणत्याही माणुसकीमध्ये बसत नाही, कोणत्याही मनुष्याच्या तत्वात बसत नाही। जिथं मनुष्यत्व आहे, मानसिकपणा आहे, जिथं ज्या ठिकाणी दया आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे, या सगळ्या गोष्टी मनुष्याच्या गुण आहेत आणि या सगळ्या गुणांच्या विरुद्ध आपण चाललेलो आहोत। त्यासाठी आपल्याला काहीतरी कार्य पुढच्या काळामध्ये करायचं आहे आणि आपल्याला या ज्या दुबळ्या आणि दुर्बल अशा ज्यांना बोलता येत नाही, मूक प्राण्यांच्या गळ्यावर जी सुरी आहे, त्यांना फासावर जे लटकवले जात आहे, त्यांची हत्या जी केली जात आहे, त्या हत्येला आपल्याला आपल्या प्रयत्नानं थोडं कमी करायचा प्रयत्न करायचा आहे आणि बंद करायचा प्रयत्न करायचा आहे। प्रत्येकानं जर शाकाहारी जर झालं तर या प्राण्याला निश्चितपणे संरक्षण मिळेल आणि हेच आचार्य शांतीसागर महाराजांनी सांगितलेलं आहे। म्हणून आपण या कार्याची जी मेघ आहे ती आपण या 24 तारखेला शांतीसागर महाराजांच्या समाधी दिवसाच्या दिवशी रोवणार आहोत आणि आपल्याला मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन सुद्धा चालवायचं आहे। कारण जोपर्यंत आपण आंदोलन तीव्र करणार नाही, हे आंदोलन अतिशय शांतीच्या मार्गाने चालेल। कारण आंदोलन म्हणलं की क्रॉसिंग असा आपण एक अर्थ लावलेला आहे, तर या ठिकाणी तो अर्थ नाहीये। या ठिकाणी जीवरक्षा आंदोलन जे आहे ते सर्वांना जीवांच्या महत्वाविषयी,
प्राण जो असतो, प्राण सगळ्यांचा सारखा असतो, त्याचं महत्व फक्त समजावून सांगितलं जाईल आणि त्यानुसार हे कार्य पुढे चालत राहील. आणि आपला जो देश आहे अहिंसामय देश आहे, त्या अहिंसामय देशाला पूर्णपणे अहिंसा करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि हाच कार्यक्रमाचा उद्देश आहे. अजून कुणाला